नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धानीती यूट्यूब चॅनल चालू घडामोडी सिरीज 2022च्या लेक्चर क्रमांक 15 मध्ये मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण बऱ्याच महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल चर्चा करणार आहे, जसं की पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा असेल, रॅम्प योजना असेल, त्याच्यानंतर कावल उठावे ॲप असेल, त्याच्यानंतर निर्यात सज्जता निर्देशांक असेल, वायू गुणवत्ता अहवाल असेल. तर या अशा वेगवेगळ्या मुद्द्यांबद्दल आपण आज चर्चा करणार आहे, जे की तुम्हाला एक्झाममध्ये खूप महत्त्वाचे किंवा ठरतील. त्याच्यामुळे एकच करा की हा व्हिडिओ सगळा व्यवस्थित बघा, तुम्हाला नक्कीच बऱ्याच गोष्टी नवीन कळतील आणि बऱ्याच गोष्टी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू माहिती होतील. चला तर मित्रांनो, मग सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, आजचा पहिला मुद्दा आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा. काय? पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा. आता हा रोजगार हे मेळावा आहे, म्हणजे हा पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने किंवा ऑनलाईन आयोजित करण्यात आला होता. तो त्याचा कालावधी बघा कधी होता, 21 ते 28 मार्च. कधी? 21 ते 28 मार्च या कालावधीमध्ये हा रोजगार मेळावा, ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. कधी? 21 ते 28 मार्च. ही व्यवस्थित लक्षात ठेवा, हा वीक लक्षात ठेवा. 21 ते 28 मार्च हे व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता मेळावा आयोजित केला म्हणजे त्याचा काहीतरी उद्देश असेल. तर तो कशासाठी आयोजित केला, म्हणजे त्याचा उद्देश काय होता, तर रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्याकडून, म्हणजे रोजगार देणाऱ्या भारतामध्ये ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, नामांकित कंपन्या आहे, या कंपन्याकडून त्यांची कंपन्याकडून रिक्त पदे, म्हणजे त्या कंपन्याची जी रिक्त पदे आहे ना, ही रिक्त पदे www.rozgar.mahaswam.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन जाहीर केली गेली. म्हणजे कधी? 21 ते 28 मार्च. 21 ते 28 मार्च या कालावधीमध्ये हा रोजगार मेळावा जो ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. याच्यामध्ये काय केलं की भारतामधल्या ज्या रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या यांची काहीतरी रिक्त पदे असतील ना, तर त्यांनी ती रिक्त पदे या कालावधीमध्ये www.rozgar.mahaswam.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन जाहीर करायची किंवा केली गेली. कधी? 21 मार्च ते 28 मार्च या कालावधीमध्ये. मग यामुळे काय होणार, तर बघा मित्रांनो, या पोर्टलवर नोंदणी केल्या गेलेल्या, म्हणजे आता 21 ते 28 मार्चमध्ये जी रिक्त पदे नोंदणी केली असेल बरोबर सगळ्यांनी या पोर्टलवर जाऊन, तर ती नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी, म्हणजे जी नोंदणी केलेली आहे आणि रिक्त पदे, तर पात्रतेप्रमाणे, म्हणजे ज्या त्या पदासाठी आता प्रत्येक कंपनीमध्ये वेगवेगळे पद रिक्त असतील, तर त्याची पात्रता प्रत्येकाची वेगवेगळी असेल. तर त्या पात्रतेप्रमाणे मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आल्या. कशा घेण्यात आल्या? व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आल्या. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आल्या. ऑनलाईन आहे तर व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्यात आली, ते ऑफलाईनचा काही संबंध नाही. फक्त कशा घेण्यात आल्या? व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे. एकदा फास्टमध्ये रिवाईज करतो. बघा मित्रांनो, 21 ते 28 मार्च या कालावधीमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित केला गेला. या मेळाव्यात काय केलं गेलं, तर या मेळाव्यात 21 ते 28 मार्च या कालावधीमध्ये भारतातल्या ज्या नामांकित कंपन्या आहेत, त्या नामांकित कंपन्यांनी आपली रिक्त पदे जाहीर केली आणि ही www.rozgar.mahaswam.in या पोर्टलवर जाहीर केली. आणि इथं ज्यांना नोंदणी करायची त्याप्रमाणे त्यांनी नोंदणी केली आणि त्याच्या पात्रतेप्रमाणे त्या रिक्त पदांसाठी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुलाखती घेण्यात आल्या. आणि अशा प्रकारे ही जी रिक्त पदे होती या कंपन्यांची, ही भरण्यात आली आणि त्याच्यातून जास्तीत जास्त लोकांना रोजगार कसा मिळावा या उद्देशाने सुरू करण्यात आलं होतं. म्हणून त्यामध्ये रोजगार बऱ्याच लोकांना मिळाला, ही रिक्त पदे तिथे भरल्या गेल्यामुळे. याचा कालावधी व्यवस्थित लक्षात ठेवा, फक्त 21 ते 28 मार्च. मला असं वाटतं छोटा मुद्दा आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. चालायचं पुढं. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, निर्यात सज्जता निर्देशांक. आता पहिलं तुम्हाला ऑनलाईन रोजगार मेळावा कळाला असेल नेमकं काय, त्याचा कालावधी कुणाच्या नावानं सुरू केलं तेवढं लक्षात ठेवा. आता निर्यात सज्जता निर्देशांक 2021, एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स 2021. तर बघा मित्रांनो, हा जो 21चा निर्देशांक होता, हा होता सेकंड, म्हणजे दुसरा निर्देशांक होता. आणि 2020 मध्ये जो आपण इंडेक्स जाहीर झाला होता, तर तो होता फर्स्ट, म्हणजे पहिला कधी होता? 2020 मध्ये. आणि हा 21चा कितवा आहे? दुसरा. कोणता? निर्यात सज्जता निर्देशांक, एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स 2021 हा दुसरा आहे आणि 2020चा जो होता तो पहिला होता. बघा मित्रांनो, हा जो इंडेक्स आहे ना, हा इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पिटिटिव्हनेस ही जी एक संस्था आहे, इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पिटिटिव्हनेस, ही संस्था हा निर्देशांक तयार करते. एवढं लक्षात ठेवा. फक्त मी पुढे सांगतो तुम्हाला, पुढे नीती आयोगाचा संबंध येणार आहे, तो सांगतो मी तुम्हाला. फक्त इथे एवढं लक्षात घ्या, इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पिटिटिव्हनेस नावाची एक संस्था आहे, ती संस्था हा निर्देशांक तयार करते. कोणता? एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स किंवा निर्यात सज्जता निर्देशांक हा निर्देशांक तयार करते. आणि 2021चा किती होता? दुसरा. आणि 2020चा कोणता होता? पहिला. ह्या तीन गोष्टी इथं व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा मित्रांनो, हा जाहीर कुणाकडून केला जातो? कुणाकडून जाहीर केला जातो? तर हा जाहीर केला जातो नीती आयोगाकडून. आता मी तुम्हाला आता सांगितलं की इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पिटिटिव्हनेस ही नावाची जी संस्था आहे, ही संस्था हा निर्देशांक तयार करते. पण जाहीर कुणाकडून केला जातो? नीती आयोगाकडून. हा व्यवस्थित लक्षात ठेवा. तुम्हाला ते नाही विचारणार, पण हे विचारतील कुणाकडून जाहीर केला जातो, तर नीती आयोग. सरळ उत्तर लिहायचं काय? नीती आयोग. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, गुजरात सलग दुसऱ्या वर्षी प्रथम स्थानी. आता पहिल्यांदा कधी जाहीर करण्यात आला? मी सांगितलं तुम्हाला आता 2020ला. आणि 2021ला कोणता होता? दुसरा. 2021चा म्हणजे 22ला जाहीर करण्यात आला, पण
2021चा जो होता तो होता दुसरा, आणि सलग दुसऱ्या वर्षी गुजरातच प्रथम आहे. म्हणजे 2000 याच्या अगोदर पहिल्या निर्देशांकामध्ये पण कोण प्रथम असेल? गुजरातच प्रथम असेल. आणि ह्या दुसऱ्या वर्षी पण कोण प्रथम आहे? गुजरातच प्रथम आहे. तर हा मुद्दा इथे लक्षात ठेवा. आता मित्रांनो, निर्यात सज्जता निर्देशांक ठरवणारे 4 स्तंभ, म्हणजे आता निर्यात सज्जता निर्देशांक ठरवणारे 4 स्तंभ म्हणजे कशाच्या आधारे हा ठरवला जातो? आता पहिलं तर मी तुम्हाला हे सांगतो की निर्यात सज्जता निर्देशांक म्हणजे काय असतो. बघा मित्रांनो, एखादं राज्य निर्यातीसाठी, एक्सपोर्टसाठी किती प्रमाणात सज्ज आहे, किती प्रिपेअर आहे, किंवा निर्यातीसाठी ते किती चांगल्या योजना राबवत आहे, निर्यातीसाठी किती चांगल्या प्रमाणात उपाययोजना करतात, ज्यामुळे निर्यात होण्यास सुलभ होईल किंवा निर्यात जास्तीत जास्त होईल, अशा प्रकारे कोणतं राज्य अशा प्रकारे काम करतं, त्याच्यावरून हा निर्देशांक काढला जातो. आणि त्याचे 4 घटक आहे किंवा 4 स्तंभ आहे. हे 4 घटक विचारात घेतले जाते आणि या 4 घटकामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग राज्य कोणतं ते बघितलं जातं, आणि ते राज्य म्हणजे निर्यात सज्जता निर्देशांकामध्ये असलेलं पहिलं राज्य. आलं लक्षात? आता 4 घटक आपण लक्षात घेऊ. बघा मित्रांनो, धोरण. आता निर्यातीसाठी किंवा आयातीसाठी एक परिपूर्ण असं धोरण, व्यापार धोरण कोणतं राज्य राबवतो, हा घटक पहिला इथं विचारात घेतला जातो. निर्यातीसाठी किंवा आयातीसाठी परिपूर्ण असं, म्हणजे जास्तीत जास्त निर्यात होण्यासाठी परिपूर्ण असं व्यापार धोरण कोणतं राज्य राबवतं हे इथं विचारात घेतलं जातं, धोरण हा घटक. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, व्यवसाय परिसंस्था हा एक घटक विचारात घेतला जातो. व्यवसाय परिसंस्था म्हणजे काय? तर बघा मित्रांनो, बिझनेस इकोसिस्टम असं म्हणतात त्याला. यामध्ये काय होतं बघा मित्रांनो, की जास्तीत जास्त गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि स्टार्टअप किंवा नवीन उद्योग सुरू होण्यासाठी कोणत्या राज्यामध्ये जास्तीत जास्त इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय? पायाभूत सुविधा आहे. ओके, नवीन गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी किंवा जास्तीत जास्त नवीन उद्योग सुरू होण्यासाठी, स्टार्टअप सुरू होण्यासाठी कोणत्या राज्यामध्ये जास्तीत जास्त पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत, हा एक घटकाचा यामध्ये विचार केला जातो. त्याच्यानंतर निर्यात परिसंस्था, एक्सपोर्ट इकोसिस्टम, यामध्ये काय केलं जातं? निर्यातीसाठी जास्तीत जास्त परिपूर्ण वातावरण किंवा ॲटमॉस्फिअर किंवा एन्व्हायरमेंट, पर्यावरण कुठं उपलब्ध आहे याचा विचार केला जातो. आणि हा तिसरा घटक पण यामध्ये विचारात घेतला जातो. आणि त्याच्यानंतर या 3 घटकामधून जास्तीत जास्त एक्सपोर्ट परफॉर्मन्स म्हणजे निर्यात कामगिरी कोणत्या राज्याने केली याच्यावरून त्याचा पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर अशा प्रकारचे नंबर ठरवले जातात. आलं लक्षात? काय? एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स किंवा निर्यात सज्जता निर्देशांक, याचे हे 4 घटक आहे. तर प्रथम 5 राज्य कशावर असेल? हे 4 घटकाची परिपूर्ण जे राज्य या 4 घटकाची परिपूर्ण पूर्तता करतं ते पहिल्या नंबरला असेल. म्हणजे 1 नंबरला कोण आहे? गुजरात. या इथं सांगितलं तुम्ही गुजरात सलग दुसऱ्या वर्षी प्रथम स्थानी, अगोदरच सांगितलं. तर 1 नंबरला कोण असेल? ऑब्वियस गुजरात. 2 नंबरला महाराष्ट्र. हे लक्षात घेऊ, याच्यामध्ये पॉईंटचा थोडा फरक आहे, पण तरी पण गुजरातच 1 नंबरला आहे. 2000 याच्या अगोदरच्या पहिल्या निर्देशांकामध्ये पण गुजरात 1 नंबरला होतं, आणि आता हा दुसरा निर्देशांक याच्यामध्ये पण गुजरात 1 नंबरलाच आहे. दुसरं कोणतं आहे? महाराष्ट्र. तिसरं आहे कर्नाटक. चौथं आहे तामिळनाडू, आणि 5वं आहे हरियाणा. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, हरियाणा हे 5 राज्य आहेत. प्रथम 5 राज्य कशानुसार? निर्यात सज्जता निर्देशांक 2021. आता मी तुम्हाला इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पिटिटिव्हनेस हे सांगितलं, हे जास्त लक्षात ठेवू नका, तुमच्या माहितीच तो सांगितलं. कोण जाहीर करता असं सरळ विचारलं तर नीती आयोग व्यवस्थित लक्षात ठेवा. विचारतील काय? कोण जाहीर करतं? तर नीती आयोग हेच विचारलं तर. आणि प्रथम राज्य विचारतील, गुजरात, महाराष्ट्र जोड्या लावायला विचारतील, किंवा सरळ त्याची सिक्वेन्स विचारतील. त्याच्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. चालायचं पुढं. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, मला असं वाटतं तुम्हाला निर्यात सज्जता निर्देशांक असेल, त्याच्यानंतर पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा असेल, हे दोन्ही गोष्टी व्यवस्थित समजल्या असतील. आपण तिसऱ्या गोष्टीकडे बघा मित्रांनो, रॅम्प योजना. कोणती? रॅम्प म्हणजे काय? आता ही रॅम्प जे इंग्लिशमध्ये अशी योजना आहे, पण आपण आपल्या त्याच्या समजण्यासाठी त्याला असं लिहिलं काय? रॅम्प योजना. तर रॅम्प म्हणजे काय बघा, RAMP. रॅम्प म्हणजे काय? रेझिंग अँड ॲक्सिलरेटिंग MSME परफॉर्मन्स. आता MSME म्हणजे काय? आता रेझिंग अँड ॲक्सिलरेटिंग MSME परफॉर्मन्स म्हणजे MSMEचा परफॉर्मन्स वाढवणे. पण MSME म्हणजे काय? तर बघा मित्रांनो, MSMEला मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग असं म्हणतात. काय MSME म्हणजे काय? सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग. मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस जे उद्योग आहेत त्यांचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी रॅम्प योजना सुरू करण्यात आली. आलं लक्षात? कशासाठी रॅम्प योजना सुरू करण्यात आली? MSME मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस किंवा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आहे, यांचा परफॉर्मन्स, यांची कामगिरी वाढवण्यासाठी काय सुरू करण्यात आलं? रॅम्प योजना. सरळ येईल, रॅम्प योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे असा प्रश्न येईल, किंवा MSME उद्योगचा कामगिरी किंवा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना आता सुरू करण्यात आली? तर कोणती? रॅम्प योजना. व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मित्रांनो, केंद्रीय म्हणजे केंद्राची योजना आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मार्च 2022ला यामध्ये मिळाली. म्हणजे मार्च 2022ला ही योजना सुरू करण्यात आली केंद्रीय मंत्रिमंडळाकडून. आलं लक्षात? रॅम्प योजना.
त्याच्यानंतर बघा मित्रांनो, हे महत्त्वाचं लक्षात ठेवा, हिला जी सहाय्य रॅम्प योजनाला खालीलपैकी कशाचं सहाय्य लाभलं आहे, कशाचं, जागतिक बँक वर्ल्ड बँक आहे तर वर्ल्ड बँकेकडून या योजनेस सहाय्य मिळालेलं आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा, विचारतात सहाय्य कुणाचं आहे किंवा 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन देतात, तर कुणाचं सहाय्य, जागतिक बँकेचं सहाय्य हिला मिळालेलं आहे. कशाला, रॅम्प योजनेला. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, ही रॅम्प योजनाच्या शिफारशी कोणी केल्या होत्या, म्हणजे मी सांगतो तुम्हाला कशाशी काय, अजून त्याचे बरेच डिटेल सांगतो तुम्हाला समजण्यासाठी, पण तरी तुमच्या बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या असतील. तर शिफारसी, रॅम्प योजना लागू करावी किंवा MSME उद्योगांचं जे परफॉर्मन्स आहे, कामगिरी ही वाढवण्यासाठी काही समित्यांनी शिफारस केल्या होत्या. तर त्या समित्या कोणत्या बघा मित्रांनो, KV कामत समिती, त्याच्यानंतर UK सिन्हा समिती आणि पंतप्रधानाची आर्थिक सल्लागार समिती. ह्या 3 समित्या व्यवस्थित लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणती समिती किंवा नव्हती जी की MSMEचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी किंवा रॅम्प योजने लागू करावी याच्यासाठी शिफारस करणारी खालीलपैकी कोणती समिती नाही, हे 3 नावं देतील. KV कामत समिती, UK सिन्हा समिती, पंतप्रधानाची आर्थिक सल्लागार समिती, हे 3 नावं देतील आणि एक दुसरं नाव देतील जे की याच्यात नसेल, मग ते त्याचं उत्तर असेल. हे 3 नावं व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, उद्देश काय, आता मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय तरी पण बघा, MSME मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या, आता उद्योग मंत्रालयाच्या बरोबर, विविध कोविड-19 संबंधित पुनर्बांधणी प्रयत्नांना पाठबळ देणे. आता बघा मित्रांनो, ज्या वेळेस कोविड आला होता, कोविडमध्ये अनेक उद्योग कोसळून गेले, अनेक उद्योग पूर्णपणे त्यांची कामगिरी एकदम कमी झाली. तर ही कामगिरी आता कोविड नंतर वाढवणं खूप गरजेचं होतं. म्हणून जे उद्योग मंत्रालय, MSME उद्योग मंत्रालय, तर हे आता त्याच्यासाठी विविध योजना राबवणार बरोबर. तर ते योजनांना पुनर्बांधणी प्रयत्नांना पाठबळ देणे, म्हणजे हे जे योजना राबवणार, हे जे MSME उद्योग मंत्रालय जे आहे ते MSME उद्योगांना जे पुनर्बांधणी करण्यासाठी प्रयत्न करणार, तर त्याला पाठबळ देण्यासाठी रॅम्प योजना सुरू करण्यात आली. आलं लक्षात, त्याला पाठबळ देण्यासाठी रॅम्प योजना सुरू करण्यात आली. आता रॅम्प योजना अंतर्गत असेल, तुम्हाला सांगतो काही बचती असतील त्या जास्तीत जास्त MSME उद्योगांकडे कशा नेता येईल, यांना गुंतवणूक जास्तीत जास्त कशी करता येईल, यांच्यासाठी भांडवल कुठून जास्तीत जास्त उपलब्ध होईल, नवीन लोकांना MSME किंवा सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाकडे आकर्षित कसं करता येईल, याच्यासाठी ही रॅम्प योजना प्रयत्न करणार आहे. आलं लक्षात. आणि कशाच्या उद्योगांना, जे उद्योग मंत्रालय, MSME उद्योग मंत्रालय, तर हे कोविड-19 संबंधीची पुनर्बांधणी आता करायची, ती उद्योग कोसळले, तर त्याला पाठबळ देण्यासाठी काय सुरू करण्यात आलं, रॅम्प योजना. काय, रॅम्प योजना. सहाय्य कोणाचं आहे, जागतिक बँक. काय ह्याचा, जागतिक बँक. आलं लक्षात. चलायचं पुढं. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, तिसरा मुद्दा, आता याच्यानंतरचा मुद्दा आहे हॉबी हब. आता हॉबी हब म्हणजे काय, हॉबी म्हणजे काय, छंद. छंदाचा एक हब म्हणजे तिथं सगळ्या गोष्टी एका ठिकाणी आहेत असं तुम्हाला समजण्यासाठी सांगतो आणि पुढे त्याची डिटेल सांगतोच. बघा मित्रांनो, हॉबी हब काय, तर दिल्ली सरकारने सुरू केलेला उपक्रम. व्यवस्थित लक्षात ठेवा, खालीलपैकी हॉबी हब हा उपक्रम खालीलपैकी कोणत्या सरकारने सुरू केला, वेगवेगळ्या राज्यांची नावं देतील. तर कोणत्या सरकारने सुरू केला, दिल्ली सरकारने सुरू केलेला उपक्रम आहे कोणता, हॉबी हब. आलं लक्षात. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांचा उद्देश काय, आता सुरू तर केला म्हणजे त्याचा काहीतरी उद्देश असणारच. अभ्यासक्रमेतर क्रियाकल्पांना प्रोत्साहन देणे, अभ्यासक्रमेतर क्रियाकलापांना प्रोत्साहन देणे आणि कुठे, दिल्लीतील सरकारी शाळेमध्ये. आता मी सांगतो तुम्हाला काय असतं नेमकं हॉबी हब. बघा मित्रांनो, दिल्लीच्या ज्या सरकारी शाळा आहे, तर या सरकारी शाळांमध्ये शाळेच्या व्यतिरिक्त वेळेत, म्हणजे सपोज आता फॉर एन एक्झाम्पल आपण असं लक्षात घेऊ की दिल्लीतील शाळेची वेळ 10 ते 4 आहे, तर या शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त ओके एक विशिष्ट वेळ असा ठरवला जाईल की शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त अभ्यासक्रमेतर, म्हणजे ज्या गोष्टी अभ्यासक्रमात समाविष्ट नाही अशा क्रियाकल्पांना प्रोत्साहन देणे. म्हणजे काय, सरळ सांगतो. बघा मित्रांनो, जर दिल्लीच्या शाळेची वेळ 10 ते 4 अशी असेल, तर या वेळेनंतर सपोज 4 ते 6 किंवा वेगवेगळी वेळ, या वेळेनंतर जे क्रियाकलाप म्हणजे जसं की नृत्य असेल, संगीत असेल, कला असेल, अशा वेगवेगळ्या कलागुणांना प्रोत्साहन देणे, शाळेतील विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कलागुणांना प्रोत्साहन देणे, त्याच्यासाठी तिथे त्याच शाळेमध्ये, कुठं, दिल्लीतील सरकारी शाळेमध्ये एक हब तयार करण्यात येणार. म्हणजे जसं की आता कोणाला नृत्य करायचं, नृत्यासाठी एक वेगळी व्यवस्था केली जाणार, कुणाचं संगीत आहे, गायन आहे, वादन आहे, तर त्याच्यासाठी एक वेगळी व्यवस्था केली जाणार इथं, कुठं, दिल्लीतील सरकारी शाळेमध्येच. त्याच्यानंतर वेगवेगळ्या कला कोणाला जोपासायच्या, वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या अभ्यासक्रमेतर आहे, त्या क्रमेतर आहे आणि ज्या उपयोगाच्या आहे, अशासाठी एक हब तयार केले जाणार शाळेच्या वेळेव्यतिरिक्त. आणि तिथं जे आहे तर या क्रियाकल्पांना प्रोत्साहन दिलं जाणार. कुठे, दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये. आलं लक्षात. चालायचं पुढं. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, कावल उठाव्या. मला असं वाटतं तुम्हाला मागचे मुद्दे व्यवस्थित लक्षात आले असतील. सोपे मुद्दे आहे, त्याच्यामुळे थोडंसं फास्ट घेतोय मी, कारण आपल्याला ह्या जे मुद्दे आहेत, कॉन्सेप्ट नाही किंवा सरळ आपल्याला लक्षात ठेवण्यासारखे, तर हे मुद्दे आपल्याला असेच घ्यावे लागतील. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, कावल उठावी ॲप. आता हॉबी हब कळाला आपल्याला, प्रकल्प कुणाचा आहे, दिल्ली सरकारचा, दिल्ली सरकारी शाळांमध्ये. आणि तो कसा झाला मी तुम्हाला सांगितलं नेमकं कशा प्रकारे राबवणार आहे. आता कावल उठावी ॲप म्हणजे काय बघा मित्रांनो, हे कावल उठावी ॲप तामिळनाडू सरकारने सुरू केलं.
कावल उठावे ॲप खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केलं किंवा कोणत्या सरकारने सुरू केलं? तर कोणत्या? तामिळनाडू सरकार. व्यवस्थित लक्षात ठेवा. कोणतं? तामिळनाडू सरकार. याचा उद्देश काय? आता सुरू केलं म्हणजे काहीतरी उद्देश असेल. तर नागरिकांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांची मदत मिळण्यास सहाय्य करण्यासाठी. म्हणजे बघा मित्रांनो, आता हे जे ॲप आहे तर हे ॲप असेल जवळपास याच्यामध्ये 60 फीचर्स आहेत. किती? 60 फीचर्स आहेत या ॲपमध्ये. तर हे 60 फीचर्स वेगवेगळे अशा प्रकारचे की जर तुम्ही कोणताही नागरिक म्हणजे तामिळनाडूमधला कोणताही नागरिक काही आपत्कालीन परिस्थिती त्याच्या समोर असेल आणि त्याला कुणाची तरी मदत हवी असेल तर तो या कावल उठावे ॲपच्या माध्यमातून तामिळनाडू पोलिसांची मदत मिळू शकतो. आलं लक्षात? XYZ यामध्ये काही गोष्टी असतील त्यामध्ये प्रक्रिया करून तो डायरेक्ट तामिळनाडू पोलीस स्टेशनला किंवा तो जिथे आहे त्याच्या जवळच्या एकदम पोलीस स्टेशनला डायरेक्ट संदेश देईल की XYZ व्यक्ती अडचणीत आहे आणि तिथं पोलिसांना मदत करणं गरजेचं आहे आणि त्याला लवकरात लवकर मदत मिळेल किंवा मिळावी म्हणून कावल उठावे ॲप तामिळनाडू सरकारने सुरू केलं. आलं लक्षात? चलेच पुढं. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, मला असं वाटतं तुम्हाला पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा असेल, त्याच्यानंतर रॅम्प योजना असेल, त्याच्यानंतर कावल उठवे ॲप असेल, हॉबी हब असेल, निर्यात सज्जता निर्देशांक असेल, ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात आल्या असतील. त्याच्यानंतर बघू मित्रांनो आपण त्याच्या पुढचा मुद्दा, जागतिक वायू गुणवत्ता अहवाल 2021, एअर क्वालिटी, वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2021. कधीचा आहे? 2021. कोणता? जागतिक वायू गुणवत्ता अहवाल. एअर क्वालिटी म्हणजे जी हवा आहे ना, एअर हवा, तर त्याची क्वालिटी किंवा वातावरणाची क्वालिटी जी आहे, वायू गुणवत्ता जी आहे, तर ही वायू गुणवत्ता अहवाल 2021. बघा मित्रांनो, हा कोणाकडून आणि कधी? आलं लक्षात? तर हा IQAir नावाची एक संस्था आहे स्वित्झर्लंडची. कुठलची? स्वित्झर्लंडची एक संस्था आहे. कोणती? IQAir. ही संस्था हा अहवाल जाहीर करते आणि कधी जाहीर केला? मार्च 2022. मार्च 2022 मध्ये या संस्थेनं हा अहवाल जाहीर केला. कोणत्या संस्थेनं? IQAir संस्था. आणि कुठलची ती? स्वित्झर्लंडचे. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघू मित्रांनो, जवळपास तिने 117 देश आणि त्या देशातील 6475 शहरांचा अभ्यास केला. किती? 117 देश आणि त्या देशातील जवळपास 6475 शहरांचा अभ्यास केला आणि त्याच्यानुसार वायू क्रमवारी ठरवली की सगळ्यात प्रदूषित किंवा सगळ्यात कमी क्वालिटीची किंवा सगळ्यात खालची वायू गुणवत्ता कुठे, तर अशा प्रकारचा एक इंडेक्स तयार केला आणि त्याची आधी आपल्याला दिली, ती आपण बघूयात. बघा मित्रांनो, सर्वात प्रदूषित म्हणजे या अहवालानुसार सर्वात प्रदूषित देश कोणते, शहरे कोणते आणि राजधानी शहरे कोणती, कशानुसार? जी आपली एअर क्वालिटी IQAir जी संस्था आहे, तर या संस्थेनं जी एअर क्वालिटी इंडेक्स रिपोर्ट जागतिक वायू गुणवत्ता अहवाल 2021 जाहीर केला, तर त्या अहवालानुसार सगळ्यात प्रदूषित देश कोणते, तर कोणते? बघा मित्रांनो, बांगलादेश हा सगळ्यात प्रदूषित देश. व्यवस्थित लक्षात ठेवा, नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. IQAir या संस्थेनुसार खालीलपैकी कोणता देश जगामध्ये 2021 मध्ये सगळ्यात प्रदूषित आहे, तर कोणता? बांगलादेश. किंवा याचं क्रमवारी विचारतील तुम्हाला, क्रमानुसार लावा, सगळ्यात प्रदूषित पासून क्रमानुसार लावा, असा सरळ सरळ प्रश्न विचारतील. 2 नंबरला आहे चाड, बांगलादेश चाड. 3 नंबरला पाकिस्तान, 4 नंबरला ताजिकिस्तान आणि 5 नंबरला भारत. व्यवस्थित लग, भारतात स्थान किती आहे? 5 नंबरला. 1 नंबरला कोण आहे? बांगलादेश. 2 चाड, 3 पाकिस्तान, 4 ताजिकिस्तान आणि 5 भारत. 5 भारत, 1 नंबरला बांगलादेश. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा मित्रांनो, जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे कशानुसार? या वायू गुणवत्ता अहवालानुसार. कोणती शहर आहे? भिवंडी. भिवंडी राजस्थान मधलं शहर आहे. सॉरी, भिवंडी नाही, भिवाडी. भिवंडी नका लक्षात ठेवू, भिवाडी लक्षात ठेवा. काय? भिवाडी हे शहर आहे ते राजस्थान मधले. कोणतं? भिवाडी हे शहर आहे जे राजस्थान मधले सगळ्यात प्रदूषित शहर आहे जगामध्ये. बरं, जगामध्ये सगळ्यात प्रदूषित शहर आहे. त्याच्यानंतर बघा 2 नंबरला गाझियाबाद, उत्तर प्रदेश मधलं गाझियाबाद. त्याच्यानंतर 3 नंबरला होटान नावाचं शहर आहे चीन मधलं. कुठलं? चीन मधलं जे शहर आहे होटान, तर हे 3 नंबरला सगळ्यात प्रदूषित शहर आहे. त्याच्यानंतर 4 नंबरला आपली दिल्ली आणि 5 नंबरला जौनपूर UP. म्हणजे बघा मित्रांनो, पहिल्या 5 मध्ये 4 शहर भारतातले ते जगामध्ये सगळ्यात जास्त प्रदूषित आहे, पहिले 4. आणि 3 नंबरला फक्त कोणते? होटान चीन. आणि बाकीचे जे 5 मधले पहिले 4 आहे तर ते भारतातले. पहिलं कोणतं? भिवाडी राजस्थान. आलं लक्षात? ओके. त्याच्यानंतर राजधानी शहर म्हणजे सगळ्यात जास्त राजधानी शहर जे आहे तर ते प्रदूषित कोणते? बघा, दिल्ली 1 नंबरला असणारच, ऑब्वियस दिल्ली 1 नंबरला. त्याच्यानंतर ढाका 2 नंबरला, बांगलादेश. दिल्ली भारतात, बांगलादेशमधलं ढाका. त्याच्यानंतर ऐन जामेना हे चाड या देशामध्ये. कोणत्या? चाड या देशातलं शहर आहे, राजधानी शहर आहे. म्हणजे चाड या देशाची राजधानी कोणती? ऐन जामेना हे शहर 3 नंबरला. त्याच्यानंतर दुशांबे हे ताजिकिस्तानची राजधानी. काय? दुशांबे. तर ही 4 नंबरला सर्वात प्रदूषित राजधानी शहर. आणि त्याच्यानंतर 5ला मस्कत, ही ओमान देशाची राजधानी. कोणती? ओमान देशाची राजधानी मस्कत. तर ही 5 नंबरला सर्वात प्रदूषित शहर, राजधानी शहर
आहे. आलं लक्षात? बघा मित्रांनो, एकदा फास्टमध्ये रिवाइज करतो. 1 नंबरला सगळ्यात जास्त प्रदूषित देश बांगलादेश, 2 नंबरला चाड, 3 नंबरला पाकिस्तान, 4 नंबरला ताजिकिस्तान आणि 5 नंबरला भारत. हे झाले देश. शहर आहे भिवाडी राजस्थान, त्याच्यानंतर गाझियाबाद यूपी, त्याच्यानंतर होटान चीन, त्याच्यानंतर दिल्ली आणि 5 नंबरला जौनपूर यूपी, त्याच्यानंतर दिल्ली भारत, ढाका बांगलादेश, त्याच्यानंतर राजधानी शहर आहे. त्याच्यानंतर एनजामेना, चाड, दुशांबे ताजिकिस्तान आणि मस्कत ओमान हे सगळ्यात जास्त प्रदूषित राजधानी शहरे आहे. आलं लक्षात? चालायचं पुढं. बघा मित्रांनो, आता संभाव्य प्रश्न आपण बघू याच्यावरले. दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा कोणत्या कालावधीत राबवण्यात आला? आता तुम्हाला एकदा फास्टमध्ये या गोष्टी सगळ्या सोडवता येतील किंवा सांगता येतील, त्याच्यामुळे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा खालीलपैकी कोणत्या कालावधीत राबवण्यात आला? कोणत्या सांगा? 21 ते 28 मार्च. आलं का लक्षात? मी सांगितलं का 2-3 वेळेस? ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, निर्यात सज्जता निर्देशांकानुसार प्रथम राज्य कोणते? निर्यात सज्जता निर्देशांक जे नीती आयोगातर्फे जो जाहीर करण्यात आला, तर त्याच्यानुसार प्रथम राज्य कोणते? तर कोणतं सांगा? महाराष्ट्र आहे का? नाही. तामिळनाडू आहे का? नाही. कर्नाटक आहे? नाही. गुजरात. आलं लक्षात? 2 नंबरला कोणतं आहे? महाराष्ट्र. 3 नंबरला कोणतं आहे? कर्नाटक. आणि 4 नंबरला कोणतं आहे? तामिळनाडू. आलं लक्षात? कशानुसार? निर्यात सज्जता निर्देशांकानुसार. चालायचं पुढं. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, चूक नसलेली विधाने ओळखा. कशी ओळखायची? चूक नसलेली म्हणजे कशी सांगा? चूक नसलेली म्हणजे बरोबर. आलं लक्षात? चूक नसलेली म्हणजे कशी? बरोबर. नवीन मुलांना ह्या गोष्टी लक्षात येत नाही. बघा मित्रांनो, हॉबी हब प्रकल्प तामिळनाडू सरकारने सुरू केला. मला सांगा, कोणी सुरू केला? तामिळनाडू सरकारने सुरू केला का? नाही. कुठे सुरू केला? कोणी? दिल्ली सरकारने. मी तुम्हाला खूप वेळ मागे सांगितले. कोणी सुरू केला हॉबी हब प्रकल्प? दिल्ली सरकारने सुरू केला. म्हणजे हे विधान चूक आहे. कावल उठावी ॲप दिल्ली सरकारने सुरू केलं. दिल्लीने केलं का? कुठे केलं? तामिळनाडू. ओके. कावल उठावी ॲप कोणी सुरू केलं? आपत्कालीन मदतीसाठी पोलिसांच्या तामिळनाडू सरकारने सुरू केलं. म्हणजे हे पण विधान चूक आहे. आता काय विचारलं आपल्याला? चूक नसलेली म्हणजे बरोबर विधाने ओळखायची. आता कोणती याच्यात बरोबर? एकही नाही म्हणजे कोणतीच नाही, यापैकी नाही. आलं लक्षात? अशा प्रकारे नवीन मुलांनी उत्तर काढायचे. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, संभाव्य प्रश्न क्रमांक 4, रॅम्प योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? ओके. सरळ प्रश्न. रॅम्प योजना आता आपल्याला माहितीच नसेल तर आपल्याला काहीच अंदाज लावता येणार नाही की रॅम्प योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. पण थोडं जरी माहिती असलं ना, आपल्याला क्लिक झालं की आपल्याला सरळ सोडवता येईल की रॅम्प योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. शेती संबंधित आहे का? नाही. उद्योग? यस. उद्योग कशा आहे? सेवा? नाही. यापैकी नाही. उद्योग. आणि कोणते याच्यात उद्योग म्हणजे? MSME मायक्रो स्मॉल आणि मीडियम जे एंटरप्राइजेस किंवा सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आहे त्या उद्योगांना त्याची परफॉर्मन्स वाढवण्यासाठी, कामगिरी वाढवण्यासाठी ही रॅम्प योजना सुरू करण्यात आलेली आहे. आलं लक्षात? चालायचं पुढं. ओके. बघा मित्रांनो, मी तुम्हाला ज्या गोष्टी आत्ता सांगितल्या व्यवस्थित वारंवार डबल 2-3 वेळेस सांगितलं, याचा उद्देश एकच आहे, तुमच्या व्यवस्थित त्या सगळ्या गोष्टी लक्षात राहावं. फक्त एकच करायचं, ज्यावेळेस तुम्ही आपलं लेक्चर बघताना त्यावेळेस पूर्ण कॉन्सन्ट्रेशन लेक्चरवर ठेवत चला. कारण मी ना मुद्दाम जास्त थोड्या स्पीडने बोलतो, जेणेकरून तुमचं लक्ष इकडे तिकडे विचलित होऊ नये आणि जास्तीत जास्त तुमचं कॉन्सन्ट्रेशन याच्यावर राहा. थोडं इकडे तिकडे लक्ष गेलं की बरेच मुद्दे मधात सुटून जातात. त्यामुळे एकदा सुरू केलं लेक्चर की पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने शेवटपर्यंत व्यवस्थित बघत चला. तुम्हाला नक्कीच बऱ्याच रोज नवीन गोष्टी शिकायला मिळतील आणि ज्या एक्झाममध्ये तुम्हाला खूप उपयुक्त ठरतील. चला तर मित्रांनो, मग आज थांबूयात. थँक्यू.